आणि यानंतर पाहूया हेडलाईन्स। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईत दोषी अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन। विस्कळीत वाहतुकीमुळे रेल्वे रुळावरून चालणाऱ्या 3 प्रवाशांचा नाहक बळी। पार्थ पवार प्रकरणी अजित पवारांनी हात झटकले। प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अजित पवारांचं वक्तव्य। पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी केल्याचा पार्थ पवारांवर आरोप। मुद्रांक शुल्क चुकवल्याचाही ठपका। समिती 7 दिवसात करणार अहवाल सादर। पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही म्हणत सुप्रिया सुळेंकडून पार्थची पाठराखण, तर एकनाथ खडसेंकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी। सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर। शेतीतील कळत नाही मात्र शेतकरी कळतो, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। मनसे नवा भिडू म्हणून मवियात दाखल होण्याआधीच ठिणगी। काँग्रेसचा मनसेला कडाडून विरोध। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। काम करायची इच्छा नसल्यास पद सोडा। पुण्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना फटकारलं, तर संघाचा कार्यकर्ता म्हणून मिरवणाऱ्या रमेश परदेशीचीही कान उघडली। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी। 2 संशयित ताब्यात। एका नीच वृत्तीच्या व्यक्तीनं कट रचल्याचा जरांगेंचा आरोप। बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण। 5 वाजेपर्यंत 60% मतदान। बेगुसरायमध्ये सर्वात जास्त तर शेखपुरामध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद।